आज शनिवार दिनांक 20 जूनला शिरूर शहरातील मार्केटयार्ड येथे भरलेल्या आठवडे बाजाराला सकाळी 10 ते 11च्या दरम्यान शिरूर पोलिसांनी भेट देत सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष पेट्रोलिंग केले। दर शनिवारी भरणाऱ्या या बाजारामध्ये शिरूर शहरासह पंचक्रोशीतील नागरिक तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व पारनेर तालुक्यातील शेतकरी ग्राहक मोठ्या संख्येने खरेदी विक्रीसाठी येत असतात। त्यामुळे शिरूरच्या बाजार परिसरामध्ये मोठी गर्दी होत असते। यामुळे मोबाईल चोरी, दागिने चोरी व इतर मालमत्तेविरुद्ध गुन्हे घडण्याची शक्यता लक्षात घेऊन शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी विनोद पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी बाजार परिसरात आज गस्त घातली। यावेळी पोलिसांनी शेतकरी व नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या। प्राप्त सूचना व तक्रारींबाबत आवश्यक उपाययोजनांसाठी मार्केट यार्ड प्रशासनाला लेखी पत्र देण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले। शनिवारी शिरूरच्या बाजाराच्या दिवशी वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन वाहतूक कोंडी व पार्किंग व्यवस्थापनासाठी शिरूर नगरपालिकेशी समन्वय साधून उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली। यानंतर पाबळफाटा चौक व एसटी स्टँड चौक येथे नाकाबंदी करण्यात आली। या कारवाई दरम्यान ब्लॅक फिल्म लावलेली वाहने, नंबर प्लेट नसलेली वाहने, वाहन परवाना नसलेले चालक तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली। शिरूर पोलिसांच्या या कारवाईमुळे बाजार परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट झाली असून नागरिकांनी या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले आहे। रिपोर्ट सुभाष शेटे, शिरूर, पुणे।